दिल्ली येथे झालेल्या लाठी हल्ल्याच्या निषेधात आज महाराष्ट्र बंद पुकारण्यात आलाय। नांदेडमधील देखील सकाळपासून कडकडीत बंद पाळण्यात आलाय। या बंद दरम्यान अनुचित प्रकार घडू नये यासाठी एसटी बस सेवा बंद ठेवण्यात आली आहे। दुपारी 4 वाजेपर्यंत एसटी बस सेवा बंद राहणार आहे, तर नांदेड आगारातील सर्व एसटी बसेस बंद ठेवण्यात आल्या आहेत। पोलिसांच्या सूचनेनुसार एसटी बस सेवा बंद करण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे। तर दरम्यान आज सकाळी अचानकपणे एसटी सेवा बंद करण्यात आल्याने प्रवाशांची मोठी गैरसोय झाली। चारुदत्त चौधरी, एकमत डिजिटल, नांदेड। मी बसस्थानक प्रमुख यासिन खान बोलतो। नांदेड मधील बसस्थानकामध्ये सकाळी 9 वाजल्यापासून एसटी बसेस बंद करण्यात आलेली आहे। सकाळपासून एसटी महामंडळाचे एकूण बाहेर येणाऱ्या जाणाऱ्या गाड्या एकूण 7 गाड्या माझ्या बसस्थानकामध्ये सध्या लावलेल्या आहे। पोलीस प्रशासन आणि एसटी महामंडळाचे वरिष्ठ अधिकारीच्या आदेशानुसार आम्ही प्रवाशाची गैरसोय होणे, एसटी मंडळाचे काही नुकसान होणे या उद्देशाने आम्ही सर्व गाड्या 9 वाजल्यापासून आम्ही बंद करण्यात आलेल्या आहे। सध्या पंढरपूर यात्रा चालू आहे आमच्याकडे। पंढरपूर यात्रामध्ये भाविकांची गर्दी झालेली आहे आमच्याकडे, तरी ते गाड्या गर्दी झालेली आहे। आम्ही प्रशासन सांगितलं होतं की वर्षाच्या आधीच आल्या, पोलीस प्रशासन आधीच तेव्हा येईल 12-12:30 वाजेपर्यंत, त्यानंतर आम्ही सर्व गाड्या मार्गस्थ करणार आहे। लांब पल्ल्याच्या किती गाड्या आपल्या आणि किती गाड्या रद्द करणार? सकाळपासून आमची 36 गाड्या, सकाळपासून 19 गाड्या लांब पल्ल्याच्या आम्ही सध्या बंद केलेल्या आहेत। कुठे कुठे ते आता उमरगा आहे, सोलापूर आहे, सातारा आहे आणि ग्रामीणची गाड्या आहेत। त्यामध्ये ग्रामीण भागातून जे लोक येणार आहे ते सध्या बंद केलेले आहे सकाळी 9 वाजेनंतर। जी सर, तुम्ही कुठून आलात आणि कुठं? माझं नाव वैष्णवी केंद्रे आहे। मी उदगीरहून आले। मला हिंगोलीला जायचं होतं, थोडं काम, माझ्या पतीचं काम होतं, हिंगोलीला फॉर्म द्यायचा होता। आता हे एसट्या बंद झाल्यामुळे आम्हाला 2 तास झालं आम्ही इथे थांबून आहोत। आधी तर सूचना करायची होती ना एसटी बंद आहे म्हणून। आता आम्ही काय करायचं? इथून जर रिटर्न पण जाता येत नाही, इथून पण थांबता येत नाही। एक तर प्रवासाचं तिकीट पण गेलं, सगळं गेलं, टाइम पण चाललंय। आज आम्हाला फॉर्म सबमिट करायचा होता। बरं, कशामुळे बंद आहे? काय ते नीटच्या पेपरमध्ये घोळ झालात ना, त्याच्यामुळं सरकारने विद्यार्थ्याला कशाला मारायचं? विद्यार्थी देशाचं भवितव्य आहे हे त्यांना माहिती आहे ना। त्यांनी जे म्हणलं त्याच्या मागण्या पूर्ण करायच्या। नीटचा पेपर, टीईटीचा पेपर कशाला फोडायचा हे कळलं पाहिजे ना त्यांना। त्यांनी जे अभ्यास करतात त्यांचं किती नुकसान आहे। काही स्टुडंट आत्महत्या करत आहेत, त्यांचं किती नुकसान आहे। त्यांच्या मायबापावर काय वेळ आलेली आहे? त्यांनी त्या मायबापाचं लेकरं परत देतात का हे त्यांना कळलं पाहिजे ना। कोणत्याच कामात पारदर्शक नाही। म्हणणं काय तुमचं? आमचं म्हणणं आहे की सगळं लवकरात लवकर संपून टाकावं। राजीनामा त्यांचा राजीनामा घेऊन टाकावं आणि डबल कोणत्याच पेपरमध्ये घोळ होईल नाही असंही करावं। जे विद्यार्थी मेहनत करतात त्यांचं किती नुकसान आहे। आमचं बस बंद आहे मुळे सगळं नुकसान राहिलं ना। सगळ्याचे टाइम चाललं, कुणाला लवकर जायचं असतं, कुणाला उशीर व्हायचं असतं। सगळ्या विद्यार्थ्यांचं नुकसान, सगळ्यांचं नुकसान। गावचं आहे, पंढरपूरला चाललो। नांदेड हातगावपासून इथपर्यंत आलो। इथून आता गाडीच नाही। कुठपर्यंत आले? भानेगाव हातगावून आलो। आता कुठं? आता पंढरपूरला जायचं, पण गाडी नाही इथं। बघा ना, आता तुम्ही बघायला काय पोझिशन आहे ती, काय पोझिशन? काय पोझिशन इथं प्रवासाची भयानक अवस्था काय आहे बघा ना तुम्ही। आता काय आहे, काय म्हणाले ते, काय म्हणाले आदेश येईल तेव्हा अधिकारी, जिल्हा अधिकारी म्हणाल आदेशानुसार आम्ही गाड्या सोडून म्हणाले। आणखीन काहीच नाही, काही ना। विद्यार्थ्याचा पेपर फुटीमुळं ते प्रकरण, दुसरं काय? मग सामान्य माणसाचं अवघड आहे ना सर, कसं काय अवघड आहे? मग आम्ही घरून चालत निघालो। आता इथं जा, तिथं गाडी नाही, काही नाही, गाड्या साईडला लावल्या। आम्ही म्हणलं बा पंढरपूरच्या अलग स्पेशल गाड्या सुटतील, म्हणून गाड्या नाही, काहीच नाही। आता किती वेळ बसायचं काहीच सांगितलं नाही। जिल्हा अधिकारीचे आदेश आले तेव्हा आम्ही सोडून नाही गाड्या। आदेशाप्रमाणे सूचना दिल्या तर गाडी सोडून नाही। आम्हाला जावं वाटत मग आता बघा ना तुम्ही, परेशानी भयानक, काही आम्ही घेऊन आलो नाही, काही नाही। मग भयानक आहे। आता आदेश आल्यानंच सुटत नाही, आता काही नाही। महामंडळ परिराम चांद्राव खोकले, माजी सरपंच, चेअरमन, व्हाईस चेअरमन, जिल्हा नांदेड। कोण्या गावाने आले, कुठे चालले? हातगाव भोकरमधून मी नांदेडला आलेलो आहे सरकारी कामासाठी। अचानक एसटी बंद पडली ही अतिशय दुःखाची बाब नसून आनंदाची बाब आहे। ऑल इंडियन, ऑल महाराष्ट्र पीपल्स अँड ब्रदर्स, ऑल इंडियन्स याच्याबद्दल मुलांचा छळ महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये केलेला जात आहे। सगळा मोदी सरकारच्या काळामध्ये
भ्रष्टाचार झालेला आहे, पेपर फुटलेले आहेत, लाचलुचपत खाल्लेली आहे. थोडक्यात नांदेड जिल्ह्यामधील कोचिंग क्लासेस कनवाळे यांनासुद्धा ॲक्टमध्ये अटक करण्यात आलेली आहे. सर्व भारतातील लोक आणि महाराष्ट्रातील लोकांनी पाठिंबा दिलेला आहे. आज आपल्याला वारकरी लोकांना जरी त्रास झालेला असला तरी तो सहन करावा. ही वारकऱ्यांना मी एक वारकरी आहे. आनंदाची बातमी आहे. ऑल स्टुडंट्स, ऑल महाराष्ट्र, ऑल इंडियन ब्रदर्स अँड पीपल्स, मोदी सरकारला गिराएंगे गिराएंगे गिराएंगे. माझं नाव कृष्णा वेगिर्ले आहे. मी राहणारा मुंबईत आहे आणि मला जायचं होतं सेलूला. तर या ठिकाणी मी आलो होतो. तर या ठिकाणी एकही बस अवेलेबल नाही. एवढी गर्दी आहे इथे. आणि आता तुमचं सांगणं असं आहे की हे सगळं काही जिल्ह्याचे आंदोलन चालू आहे दीपक भाऊचं. त्या आंदोलनामुळे पब्लिक येऊ नये म्हणून यांनी हे कट रचलेलं आहे. इथून कोणीही जाऊ नये, सगळी पब्लिक जागेवर राहो, त्यामुळे यांनी हे केलेलं आहे. त्यामुळे पूर्ण एस टी बंद ठेवलेले आहेत. प्रवाशांना खूप त्रास होत आहे इथं आणि सगळी पब्लिक जमा आहे. प्रवाशांना खूप त्रास होत आहे. सगळं बंद असल्यामुळे प्रवासी एकत्र जमलेले आहेत. हे फार चुकीचं आहे. अशी बाब होऊ नये. हा खूप सामान्य माणसांना त्रास होत आहे. काय चुकीचं हे जे बसेस बंद केले आहेत त्यामुळं